मागील 8 दिवसांपासून संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची झळ सुरू होती। त्यामुळे नदी नाल्यांना पूर येऊन याची झळ नागरिकांना बसली। मात्र या पाण्यामुळे अनेक नागरिकांची घरे देखील कोसळल्याची घटना समोर आलेली आहे। घुग्गुस शहरातील वार्ड क्रमांक 3 नगर परिषदेच्या मागे राहणारे महेश दौलत नागपुरे यांचे घर काल रात्री 11 वाजताच्या सुमारास पडले। घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र घरातील साहित्याचा भांडी कुंडी 2 सायकल तसेच शेजारी राहणाऱ्या युवकांची हिरो होंडा वाहन मलबाखाली दबल्या गेल्याने प्रचंड असा आर्थिक नुकसान झालाय। या गंभीर प्रकरणाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांना सहाय्य करावे अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी यांनी केली आहे। नमस्कार। बीते 10 दिन से मूसलाधार बारिश से घुग्गुस में महेश दौलत नागपुरे इस युवक की ये घर गिरा है। इसमें इनके घर के पूरे सामान दब गए। साथ में एक बगल का 2 व्हीलर है, साथ में 2 साइकिल है। अच्छा हो गया कि किसी का जान का हानि नहीं हुई। इसी तरह का घुग्गुस में अनेक ऐसे घर है जिन घर को कभी भी गिर सकता है और किसी की भी जान को हानि हो सकता है। मैं नगर परिषद को और पालक मंत्री को विनती करता हूँ, घुग्गुस के अंदर जितने भी घर ऐसे गिरने के लायक है जिनकी जान को हानि नहीं होना चाहिए, उनको जो मुआवजा देना चाहिए, उचित मुआवजा जितना देना चाहिए देके उन घर को गिराना चाहिए। आज घुग्गुस के अंदर में 10 दिन के बाद में आज बारिश खुल गई। अच्छा हो गया कि इस रास्ते में आते जाते कोई किसी को जान का हानि नहीं हुई। मैं नगर परिषद को विनती करता हूँ कि इस घर को जो भी लागत लगी है उस लागत देके इन गरीबों को इनको सेव करने का कोशिश करना चाहिए। आज 10 दिवसापासून मुसळधार बारिश वर्ष चालू असल्यामुळे घुग्गुसमध्ये महेश नागपुरे यांचं घर रात्री 11:30 वाजता कोसळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 व्हीलरसुद्धा दबलेली आहे ते आणि त्याच्यामध्ये 2 सायकली पण आहे आणि त्यांच्या घरचं खूप नुकसान झालेलं आहे। मी पालकमंत्र्यांना विनंती करतो की त्यांच्या घराला जे काही हानी झालेली आहे, जे भरपाई आहे ते भरून देण्यात यावं आणि घुग्गुस नगर परिषदने हे इथं झालेला जो काही कचरा आहे नगर परिषदने इथं साफ करण्यासाठी यावे ही विनंती करतो।